दिनं सुदिनं जन्मदिन जीवेम शरशरदः शतं पूजेम शरदः। दयानिमूलं गुरुर्मूर्तिम् पूजामूलं गुरुर्पादम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुर्कृपा गुरुर्कृपा। नादातून या नाद निर्मितो नादातून या नाद निर्मितो नाद निर्मितो मंगलधाम परब्रह्मात आहे राम चैतन्यात आहे राम सत्संगाचा सुगंध राम आनंदाचा आनंद राम त्रिभुवन तारक आहे राम सुखकारक हा आहे राम श्रद्धा जेथे तेथे राम शांती जेथे तेथे राम सबुरी ठाई आहे राम चैतन्याचे सुंदर धाम पुरुषोत्तम परमेश राम भक्ति भाव तेथे राम सगुण सुंदर आहे राम निर्गुणी सुंदर आहे राम लावण्याचा गाभा राम कैवल्याची मूर्ती राम चराचरातील स्फूर्ती राम आत्म्या ठाई आहे राम परमात्मा ही आहे राम सगुणात ही आहे राम निर्गुणी सुंदर आहे राम जे जे मंगल तेथे राम सुमंगलाची पहाट राम सृष्टीचे ह्या चलन राम कर्तव्याचे पालन राम दुःख निवारक आहे राम स्वानंदाच्या ठाई राम सुंदर सूर तेथे राम शब्द सुंदर तेथे राम सकल जीवांच्या ठाई राम वात्सल्याचे स्वरूप राम जय राम जय राम जय
दानव मेघ श्याम श्री राम जय राम दशरथ नंदन रघुवीर राम श्री राम जय राम अयोध्यापति योद्धा राम श्री राम जय राम रघुपति राघव राजा राम श्री राम जय राम राम नाम सुखदायक राम श्री राम जय राम सकल सुखांचा सागर राम श्री राम जय राम चराचरातील जागर राम श्री राम जय राम राम भक्त नित स्मरतो राम श्री राम जय राम कुशल गाय निरमतो राम श्री राम जय राम हनुमंताच्या हृदये राम श्री राम जय राम जानकी वल्लभ राजस राम श्री राम जय राम चराचरातील आत्मा राम श्री राम जय राम समर्थ वचनी रमला राम श्री राम जय राम कुलभूषण रघुनंदन राम पाटेकरवर निदान शोधता त्यांनी आणि तरी आज मला सगळ्यांना ते सकाळपासून भेटतायत थोडंसं मी एक तासामध्ये जास्त नाही सगळे मान्यवर बोलणार आहेत आणि आज आपण सगळ्यांनी भाईचा अमृत महोत्सव म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते हा कृतज्ञता सोहळा आहे आईने जे दिलंय ते कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे आणि आपण सगळेजण त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करूया. खरं तर जेव्हा आता ह्या राजकारणामध्ये गलिच्छ राजकारणामध्ये आपण बघतो इतके वर चढाव होतात पण यावेळेला आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांना भाई खरंच दिशादर्शक मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याकडे बघून आम्ही अभिमान आहे की आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळतं. खरंच आपण आज 75वा वाढदिवस साजरा करतोय तसंच आपण त्याच्या 100वाही वाढदिवस साजरा करूया पुढच्या वेळेला. आम्हाला अमित सावंत आम्हाला बनवलं. मी सुद्धा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जे काय काम तुम्ही पेपरमध्ये वाचताय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. परंतु शरद पवार साहेबांना हा विधानसभा मतदारसंघ फार प्रिय होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रिय होता. प्रवीण भोसलेंनी तो सांभाळला. त्याच्यानंतर ज्यांना त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली ते काय त्यांनी ती जबाबदारी टिकवली नाही, सोडली, बाजूला गेली, राजकीय बोलणार नाही. परंतु आता पुन्हा शरद पवार साहेब म्हणतायत अरे सावंतवाडी मतदारसंघ आम्हालाही वाटतं या सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणि शरद पवार साहेबांच्याकडे जर गेला पाहिजे तर आता टाईमचा इकडे जबाबदारी शरद पवार साहेबांनी दिलेली आहे. आम्ही सगळेजण मी माझ्या मतदारांना वर्षी सांगतोय की आपण सगळेजण एक योग्य व्यक्ती जे जे काही चारित्र्याबद्दल बोललं गेलं, जे जे काय पक्षनिष्ठेबद्दल बोललं गेलं, जे जे काय आपल्याला श्रद्धेबद्दल बोललं गेलं, प्रयत्नाबद्दल बोललं गेलं, त्याचा सगळा जो भाग मतदार आहे किंवा जे काय महत्व आहे या सगळ्या गोष्टी ताईंच्यामध्ये आहेत. आणि आपण पाहिलं की या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्याला काय आम्ही सांगायला पाहिजे असं नाही, सगळ्यापर्यंत पोचत आहेत, हे होत आहेत. तर अशा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आरपीडी हायस्कूलचा हॉल मी विक्टरला सांगत होतो ते विक्टर हॉल एवढा मोठा सुंदर प्रशस्त आहे बँकेत माझ्या बसणार बाबा याला विक्टर वेळा काही काळजी करू नका बरोबर तुमचा व्हायला दिसत आता. विकास भाईने सांगितलं हॉलचे 25,000 रुपये भाई आम्ही तुमच्याकडून घेणार नाही. अशा तऱ्हेने सगळ्यांनी आमच्या सन्मानाला पैसे महत्वाचे नाहीत, पैसे महत्वाचे नाहीत. विकासबाईंनी तुम्हाला सांगितलं एक वेळेला कशा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सुद्धा लढलो. परंतु ज्या वेळेला माझी 75 वर्ष पूर्ण होत असताना अशा तऱ्हेने सन्मान करणं आणि ते सुद्धा सगळ्या सभासदांना घेऊन 1991 प्रशस्त चांगला हॉल मिळाला आणि हा सगळा कार्यक्रम केला. काय दिवस सुंदर ताईंनी माझ्यासमोर आणले. मी म्हटलं अरे देवा पाटेकरा मंत्रिपदापेक्षा सुद्धा आहे एवढं मोठं भाग्य मी आपल्या सगळ्यांनी ते मनपूर्वक आभार मानतो. सुरेश भाई दळवे असतील,
आणि ते असंख्य आता नावं घेतलं असंख्य कार्यकर्ते नवातेचे इथे बसलेले आहेत, मधु देसाई आहेत, असे असंख्य कार्यकर्त्यांनी आम्हाला घडवलं. विकास माहिती तुम्हाला सांगितलं तसं एवढी तुमची साथ दिली मी प्रत्येकाला विनंती करतो जेवल्याशिवाय कृपा करून जाऊ लागला. त्याचप्रमाणे आता आपले अध्यक्ष शेट्टी बोलतील तत्पूर्वी आपले भाई मारून कृष्णजी जशा सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तशा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आमचे भवानी शंकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलेलो आहोत, विचारांनी घडलेलो आहे, आमची प्रगती झाली आणि पराभव झाला तरी सुद्धा कधी मी खचलो नाही. कारण आम्हाला सातत्याने श्रीदेव भवानी शंकर महाराजांचं मार्गदर्शन लागलं आणि आमच्या तरी ते लहान मन नसले तरी सुद्धा त्यांच्यावर मोठी जबाबदारी आम्हाला घडवलं, त्यांनी स्वीकारली आणि आम्हाला घडवलं. त्याबद्दल मी रवी खासे यांचे मी आभार मानतो, आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. मी घडवतो 75 मध्ये नसेल एज काय म्हणतात त्याला, इज जस्ट अ फिगर, इज अ नंबर. तुम्हाला सांगते बरोबर काही गोष्टी विसरून जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाला 49 वर्ष पूर्ण झाली. 49 वर्षांमध्ये माझी पत्नी इथे बसलेली आहे, तिने मला इतकी चांगली साथ दिली, तिने माझ्या आमच्या सगळ्या कुटुंबाचं आरोग्य राखलं, माझ्या भावांचा वगैरे सगळ्यांचा सन्मान राखला, आपल्या सगळ्या जाऊबाईंचा नातवंडांचा सगळ्यांचा सन्मान राखला. आणि आमचं जे भोसले हाऊस आहे ते सातत्याने सगळ्यांचा आदर व्यक्त केला, कार्यकर्त्यांचा आदर व्यक्त केला, आपल्या सगळ्या. आणि त्याच्यामुळे मोठा वाटा माझ्या आज जे मला तुम्ही शुभेच्छा देते 100 वर्षाच्या, तर त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा अनुभवाचा फार मोठा भाग आहे. आम्हाला 2 मुली जन्माला आल्या, त्याच्यात एक मुलगी आमची नाही आहे, पण दुसरी मुलगी जी आहे तिला आपल्या मातेला आईने घडवलं, माझ्या पत्नीने घडवलं. मी राजकारणात होतो याचं लक्ष नव्हतं अजिबात माझं. तिचं शिक्षण आज तिने डॉक्टरेट पूर्ण केलं, इंजिनिअरिंगचं डॉक्टरेट पूर्ण केलं आणि अमेरिकेमध्ये आहे, अमेरिकेमध्ये डॉक्टरेट पूर्ण केलं. सातत्याने आपल्या आईचा पाठिंबा आमचं काही विषय. आता तीच माझी कन्या दर महिन्याला कदाचित दर महिन्याला 20,000 रुपये माझ्या पत्नीला पाठवते माझी कन्या. आम्ही म्हणतो मुलगा 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 मुलगी पाठव. आणि मला काय सांगितलं, बाबा ते 20,000 रुपये कसे खर्च करायचे त्या मम्माला ठरवून देत, तुम्ही काही सांगायचं नाही तिला, तिच्या मनाप्रमाणे खर्च. तर अशा तऱ्हेचं कोचिंग ट्रेनिंग आणि अशा तऱ्हेचं कुटुंब मला लाभलं. आणि त्याच्याबद्दल जसं आपल्या सर्वांना मी आपल्याला शुभेच्छा दिल्या तशा माझ्या पत्नीला मी शुभेच्छा देतो आणि थँक्यू. पण जसं कलाम साहेबांनी सांगितलं की वयाचा प्रश्न येत नाही, कधी आपण सांगू शकत नाही कुठं आपण पोहोचू शकतो. आणि जर शिकायचं काम असतं, आपलं कर्तव्य असतं, हे जीवनाबरोबर कर्तव्य चालूच असतं आणि कधी संपत नाही. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या देशाला ज्या व्यक्तीचा आपण आज सन्मान करतोय या व्यक्तीने पण आपले जीवन समजा शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांसारखं त्यांनी पण जीवन या देशासाठी, या राज्यासाठी, आपल्या भल्यासाठी, आपल्या लोकांसाठी जे प्रश्न मिटवायचे असले प्रश्नांसाठी, त्यांच्या अडचणीसाठी त्यांनी आपले जीवन दान देऊन आज आपल्या समोर बसलेले आहेत. आभारी झालं नाही आम्ही त्यांच्यावर. थोड्या वेळात पण नसेल परंतु त्यांचं काम चालूच असतंय मागं पुढं. संपूर्ण मराठी जनतेचे नेते, कोकणी जनतेचे नेते असे आमचे परमप्रिय मित्र प्रवीणभाई भोसले. त्या सत्काराकडे एका व्यक्तीचा सत्कार झाला
असं आपल्याला वरवर वाटतं. आणि सत्कार करण्यामागचं कारण असं की इतकी वर्ष राजकारणात समाजकारणात त्यांनी घालवली, आमदार झाले, मंत्री झाले, अनेक स्वरूपाची त्यांची कामं त्यांच्या हातून घडली. त्याबद्दल मनामध्ये जी काही कृतज्ञता आपल्या आहे ती व्यक्त करणं हा एक स्वाभाविक धर्म आपल्या जनतेचा आहे. ते कर्तव्य आपण सर्वांनी पार पाडलं. ह्या सत्काराकडे मी जरा वेगळ्या अर्थाने पाहतो, वेगळ्या दृष्टीने पाहतो. प्रवीण भाई हे व्यक्तिमत्व मन मिळावं आहे, स्निग्ध स्वरूपाचं आहे. एकदा मित्र झाल्यानंतर त्या मित्राला ते कदापि अंतर देत नाहीत, हा त्यांचा स्वभाव आहे. हे चित्रण जरी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फिरत असलं तरी मात्र माझं मन मात्र त्या मागे काहीशा इतिहासाकडे, मागच्या पिढ्याकडे, एवढंच नव्हे तर एकंदर या भारत भूमीच्या इतिहासाकडे वळतं. काय वाटतं प्रथम मला, प्रवीण भाई तुमच्यात हे गुण आले कुठून, हा पहिला प्रश्न. विज्ञान आपल्याला सांगतं की आपले DNA आहे, आपले काही गुणसूत्र आहे, आणि ही DNA ही गुणसूत्र आपल्याला परंपरेने आपल्यापर्यंत येत असतात. काही गुणसूत्र ह्या आयुष्याच्या कालावधीत प्रकट होत नाही, पहिल्या पिढीत होत नाही, दुसऱ्या पिढीत होतात, कदाचित 10व्या पिढीतही होतात. आणि म्हणून प्रवीण भाई तुमचा सत्कार होत असताना मी म्हणेन हा फक्त तुमचा सत्कार नव्हे, परंतु तुमच्या मागे जी एक ऐतिहासिक परंपरा जी आहे, या सर्व भूभागातील जनतेला एकत्रित ठेवण्याचं ज्यांनी कार्य त्या त्या काळामध्ये केलं त्या साऱ्या व्यक्तींचा हा सत्कार आहे. आणि उपस्थित सर्व सज्जन, वयाची 75वी वर्ष आज तुम्ही साजरे करत असताना प्रवीण भाई तुम्ही खूप कमावलं. जे आशीर्वाद रूपी कमवायचं होतं, सत्कार्य रूपी कमवायचं होतं, ते तुम्ही कमवण्यामध्ये कुठेही कमी पडलेला नाही. आणि म्हणूनच आज मगाशी वैभव नाईकांनी सांगितल्याप्रमाणे कोणतंही पद नाही, कोणती राजसत्ता नाही, तरी सुद्धा प्रवीणबाई समोर आपण आदराने नतमस्तक होतो. यामध्ये तुमचं कर्तृत्व सामावलेलं आहे. सध्या राजकारणामध्ये पक्षांतराची खूप मोठी लाट आलेली आहे. म्हणजे आज एकाला भेटलो, उद्या एकाला भेटलो तर खय असं विचारावं लागतं. असाच ना जाग्यावर काही नाही, गेलो म्हटल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र असा म्हटलं की मिठी मारावी लागते. त्यामुळे एवढी मोठी पक्षांतराची लाट सगळीकडे चालू आहे. राजकारणामध्ये विश्वासघात आला, राजकारणामध्ये संधी साधूपणा आला, राजकारणामध्ये इतर जे काही विशेषण आहेत ती सगळी आता राजकारणामध्ये आली. आणि ज्या विचाराने आपण जन्म घेतो राजकारणाचा, त्या विचाराशी एकनिष्ठ राहणं, त्या विचारवंताची जपणूक करणं, ज्यांच्या आशीर्वादाने राजकारणातलं पहिलं पाऊल पडलं त्यांच्याच आशीर्वादाने शेवटचं पाऊल पडायचं भाग्य मिळवणं ही भावना दुर्दैवाने कमी झालेली आहे. काय राजकीय म्हणजे जसं क्लायमेट चेंज जसं होतो तसं पॉलिटिकल चेंज एवढा झपाट्याने वाढायला लागला, त्यामुळे कळतच नाही कोण कुठे आहे कोण कुठे आहे तो. पण तरी सुद्धा ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले विचार टिकवून ठेवणं, आपले आदर्श टिकवून ठेवणं ही साधी सोजी गोष्ट नाहीये. प्रवीणबाई तुम्ही ते साध्य केलं, नव्हे करत राहणार आहे. आणि म्हणून तुमचा शतक महोत्सवी वाढदिवस समारंभ सुद्धा तेवढ्याच दिमाखाने साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. आज फक्त एकच आहे, राजे दीपकबाईंचं भाषण आम्हाला ऐकायचंच होतं. राजे तुम्हाला सुद्धा मी
आजपर्यंत भाषण ऐकलं नाही, आज बसून ऐकायचंच होतं. खलप साहेब तर आदरणीय केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचं ऐकायचं होतं, परंतु दुर्दैवाने मी इथे ऐकू शकणार नाही. कारण मला आणि वैभव नाईकला यानंतर थेट कुडाळ, कणकवली, देवगड ते राजापूर अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना जायचं असल्यामुळे मी लवकर प्रवीणभाईंना शुभेच्छा देऊन जाणार आहे. तुमची परवानगी मागून, राजेसाहेब आपली परवानगी मागून मी जाणार आहे. पण खूप आनंद सोहळा तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतो. सर्वात तसे 75 वर्षाचा कार्यक्रम साजरा करणं हे आता क्रमप्राप्त झालेलं आहे. सदैवाने आपल्या भारताचं सुद्धा 75वा स्वातंत्र्य दिन सोहळा आपण साजरा करतोय. तुम्ही प्रवीणभाई नशिबात, तुम्ही त्या स्वातंत्र्यामध्ये जन्म घेतला आणि स्वातंत्र्याची फळं उपभोगत असताना त्याचा दुरुपयोग तुम्ही केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती ही सुद्धा आज आहे, परंतु सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही सुद्धा त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण करण्याचं जर कोणी महत्वाचं काम जबाबदारी बजावली असेल तर ती प्रवीणभाईंनीच बजावली आणि केवळ तुमच्यामुळे सिंधुदुर्ग नगरी ही झाली. आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा स्वतंत्र समजतो, आम्हाला अभिमान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. त्यावेळेला आम्ही प्राथमिक शाळेत होतो, वर्तमानपत्रात वाचत होतो, कोण तिकडे मागायचा, कोण इकडे मागायचा. पण तुम्ही त्यावेळेला ह्या जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेऊन जिल्हावासियांच्या हितासाठी जिल्हा केंद्र ही ओरोसलाच झाली पाहिजे ठामपणे मांडणारे तुम्ही प्रवीणभाई. मी वर्तमानपत्रात वाचलेली बातमी म्हणून सांगतो तुम्हाला, त्यावेळेला काय तुमची माझी भेट नव्हती, पण अशा पद्धतीचा विचार सदैवाने तुमच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले. आज आमच्या पद्धतीने ते आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतोय. तुमचे आशीर्वाद, तुमच्या सदिच्छा, तुमचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला स्फूर्तिदायी ठरलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा त्याच विचारांनी चालण्याचा प्रयत्न करतोय आणि भगवंताकडे प्रार्थना करतो, जगदंबेकडे प्रार्थना करतो आमचे प्रवीणभाई आणि उभयता शतायुषी व्हावेत आणि त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला जिल्हावासियांना मिळो, आमच्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मिळो अशी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. आणि प्रवीणभाई पुन्हा एकदा किंवा दोन्ही उभयतांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराज. एक चांगला मित्र कसा असतो याचं उत्कृष्ट उदाहरण प्रवीणभाई. आणि प्रवीणभाईंचं एकंदरीत जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये मला आठवतं की आमच्या क्रिकेटच्या टीममध्ये तिघही बंधू होते. रवीभाई फास्ट पेस बॉलर होते, इंद्रजीतजी उत्कृष्ट फिरकी गोलंदाज होते, प्रवीणभाई उत्कृष्ट बॅट्समॅन होते. आणि त्यांच्याबद्दल खूप अट्रॅक्शन हे त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा होतं. ते ज्या किंग जॉर्ज शाळेमध्ये शिकले तिथं सुद्धा ते मला घेऊन गेलेले होते. आणि त्याच्यामुळे आमचे खूप लहानपणी अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. राजकारणामध्ये राहिलेले आहेत. राजकारणामध्ये वेगवेगळे असे प्रसंग येतात त्यावर जवळचे मित्रसुद्धा एकमेकापासून लांब राहतात, परंतु मैत्री कधी तुटली नाही. आणि मला नेहमी वाटतं की जीवनामधला अतिशय चांगला काळ आपण नेहमी बघितलेला आहे. एक आमदार म्हणून, एक मंत्री म्हणून, आणि ज्यावेळेला सत्ता नव्हती त्यावेळेला सुद्धा त्यांना मंत्रिपदा एवढंच आम्ही सगळे त्यांच्याकडून राहिलो, प्रेम दिलं. आणि मला असं वाटतं की सावंतवाडीची एक परंपरा राहिलेली, स्वच्छ राजकारण करण्याची. आणि त्याच्यामुळे काही झालं तरी आपली जी प्रिन्सिपल्स असतात ती कधीही कोणी सोडत नाही. आणि विशेषतः प्रवीणभाईचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतः पाटेकर महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत. आणि त्याच्यामुळे जीवनामधला कुठलाही प्रसंग आला तर त्याच्यावर त्यांनी कधीही देवाची साथ आणि देवाचा विश्वास सोडला हे त्यांचं आगळंवेगळं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि पवारसाहेबांचा खूप विश्वास नेहमीच त्यांच्यावर राहिला, अजितदादांचा राहिला. आणि एकंदरीतच राजकारणातला अतिशय चांगला काळ, ज्या काळामध्ये आम्ही सगळे खूप एकत्र एका वयाचे मित्र होतो आणि आलेल्या सर्व संकटाला आणि राजकीय जी काय आमच्यावर संकट आली त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र होतो. वयोपरत्वे प्रत्येकजण आपापल्या दिशेने निघून गेले, परंतु या गोड आठवणी अजून सुद्धा मनामध्ये आहे. आमचे जुने मित्र पुण्याहून सुद्धा आले, आमचे दोघांचे 30 वर्ष जुने मित्र आहेत. आणि असे अनेक लोक मला असे दिसतात की जे आमचे जुने मित्र आहेत. परिवारामध्ये अनेक लोक, मग ते सुभाषरावजी असतील, राजेंद्रजी असतील, सर्वच
ज्या लोकांबद्दल अतिशय आदर बाळगावा अशी हे कुटुंबीय आहे. आणि कैलासवासी प्रतापराव भोसलेंची पुण्याई आहे की त्यांच्या प्रत्येक घरातला त्यांचे चिरंजीव हे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. आपल्या वडिलांचा वारसा आमदार म्हणून त्यांनी चालवला. मला आठवतं पहिल्यांदा तिकीट मिळालं त्याला त्या ठिकाणी बंडखोरीमुळे त्यांना यश मिळू शकलं नाही, परंतु हे पुढच्या काळामध्ये सावंतवाडीच्या जनतेने त्यांना दिलं आणि सातत्याने ते प्रेमसुद्धा दिलं. आणि म्हणून आज सुद्धा आपण ज्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात ते एका अर्थाने खडूरबाईंनी जो जनसंपर्क आणि ती माणसं जोडली त्याचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं. इतिहास वेळी समोरच बसलेले आहेत. इतिहास वेळी अनेक वेळेला आमच्यामध्येच संघर्ष झाले, आमच्यामध्ये सुद्धा झाले. तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये गेला, आम्ही किंवा या पक्षामध्ये गेलो, पण हे नातं कधी चुकलं नाही. हे भाईसाहेब सावंतांनी निर्माण केलेले होते, ते शिवरामराजे भोसलेंनी निर्माण केलेली होती आणि ती सावंतवाडीची परंपरा आहे. सावंतवाडीची परंपरा ही नेहमी प्रेमाची राहिलेली आहे. सावंतवाडीची परंपरा ही नेहमी विकासाची राहिलेली आहे. आणि म्हणून सावंतवाडीचा जो लोकप्रतिनिधी होतो तो फक्त विकासाचा विचार करतो. आणि म्हणूनच मला आठवतं की जेव्हा नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेला त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय नव्हती. आम्ही दोन एकत्र बसायचो पवार साहेबांकडे आणि पवार साहेबांनी अतिशय उत्कृष्ट अशा कॉलनीज या इथल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यावेळेला मंजूर केलेल्या होत्या. आणि अशा अनेक जुन्या आठवणी आहेत, परंतु प्रत्येकाला आपल्या आठवणी सांगायच्या असतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक जाणीव करून दिली पाहिजे की राजकारणामध्ये जी मोजकी अशी व्यक्तिमत्व असतात की ज्यांनी आपले संस्कार जपले, ज्यांनी अतिशय सक्षम असं आपला आमदारकीचा कारभार केला, त्याच्यापैकी प्रवीणबाई आहेत आणि ते माझे मित्र आहेत, त्याचा मला जास्त अभिमान आहे. खरं तर उद्या एक दिवसाचं अधिवेशन मी महाराष्ट्र विधिमंडळात माहीत तर मला 10:30 वाजताची फ्लाईट पकडायची आहे, नाहीतर अधिकचा काळ थांबून इथं सर्वांची भाषणं मला निश्चितपणे ऐकायला आवडली असते. परंतु अमृत वर्ष हे असं वर्ष असतं की ज्यावेळेला राजकारणाची पादत्राणं असतात ती बाहेर ठेवायची असतात, मनातमधल्या सगळ्या सदिच्छा द्यायच्या असतात, त्या सदिच्छा द्यायच्या असतात पुढच्या 25 वर्षासाठी. आणि ते प्रवीणबाई एवढे उत्कृष्ट क्रिकेटचे खेळाडू आहेत की ते आपली सेंचुरी निश्चितपणे पूर्ण करतील याची मला खात्री आहे. आणि त्यांनी ती 100 वर्ष पूर्ण करावी अशी मी त्यासाठी प्रार्थना करतो. त्यांची कन्या मला माहिती नाही देऊ शकलेली नाही, प्रदेशामध्ये असते, परंतु त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या एका कन्यावर किती प्रेम केलं हे मी स्वतः बघितलेलं आणि त्यांची ती झुंजसुद्धा मी बघितलेली. एक उत्कृष्ट पिता म्हणून सुद्धा ते आपल्या जीवनामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना सुरेश चिंतितो आणि मला पुढे जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो. आणि त्याचबरोबर आपल्या सर्व टीमने अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. विकास नाही तर प्रत्येकाला पर्सनली फोन करत होते. आपण स्वतःही अतिशय चांगल्याने काम केलेलं आहे. या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो. प्रवीणबाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. विरोध करू नका, आपण बरोबर या. जर आपण बरोबर आलात तर त्या ठिकाणी पुढची जी सगळी जी सत्तेची गाय आहे ती तुमच्यासाठी चालू राहतील. पण प्रवीणबाईंनी तडजोड केली नाही. मायनिंगला विरोध केला आणि त्या ठिकाणी जे महत्वाचं त्या ठिकाणी विधानसभेचं तिकीट हवं होतं, फक्त त्या ठिकाणी उमेदवारीची गरज होती. प्रवीणबाईंना निवडून देण्याकरता त्या मतदारसंघातलं मतदार त्या ठिकाणी तयार होतं, पण त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं नाही. आणि म्हणून जो काय आजचा राजकीय नेता आज घडलेला आहे याला कारण त्यावेळेचा तो निर्णय होता, त्यावेळी केली आपण तडजोड होती. पण प्रवीणबाई जाऊ दे, त्या पद्धतीनं तुम्ही ही संपत्ती, जनतेची संपत्ती आपल्या पाठीमागे उभी केली. आज कोणी किती त्या ठिकाणी सत्ता मिळवली, कोणी किती पैसे मिळवले, याच्यापेक्षा तुम्ही किती माणसं मिळवली आणि जो आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जो या राजकारणाला तो राजकीय लोकांना तो घरा काढून दिला, हा सगळ्यात महत्वाचा आहे. पैसे किती मिळाले, पद किती मिळाल्यापेक्षा माणूस म्हणून आपण कशा लागलात ह्याला महत्व आहे. आणि ते तुम्ही तुमच्या कृतीतनं आणि तुमच्या वागण्यातनं ते सिद्ध केले. आणि म्हणून तुमच्यासारख्या नेतृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही त्यावेळी तुमची तुमचं नेतृत्व स्वीकारून या भागामध्ये काम करत होतो, या जिल्ह्यामध्ये वावरत होतो आणि म्हणून तुमच्याच विरोध आम्हाला सुद्धा झाला. पण आम्ही डगमगलो नाही. आजही राजकारणामध्ये आम्ही काय मिळवलं याच्यापेक्षा कोणाच्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभा राहिलो याचा सार्थ तुम्हाला आहे. आणि म्हणून तुम्ही आजची उपस्थिती करतो याच्यासाठी त्या ठिकाणी सगळं योग्य आहे. खरं तर आजची परिस्थिती ही म्हणजे आपण सिंधुदुर्ग वासीय कलाप्रेमी
माणसांची विकासाच्या बोनस नावाखाली जी फसवणूक होते ही सातत्याने त्या ठिकाणी होत राहिलेली आहे. आणि मग त्या परिस्थितीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांचा फायदा घेऊन आपला राजकीय फायदा विकासाच्या बोनस नावाखाली काही लोकांनी उठवला आणि त्या ठिकाणी आज ते नेते म्हणून त्या ठिकाणी आज दिसत आहे. पण भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर त्याला त्यांची जागा जी आहे ही त्या ठिकाणी इथला जो शुद्ध मतदार आहे जरी तो भोळा बाबडा असला त्याची सातत्याने जरी फसवणूक झालेली असते तरी येणाऱ्या काळामध्ये निश्चित बदल हा नक्की त्या ठिकाणी होणार. मी प्रवीणभाई तुमच्या पुढच्या जगनगंडीसाठी शुभेच्छा देतो. आपण आज 75 वर्ष पूर्ण करतोय. भविष्यामध्ये आपण 100 वर्षाचा कार्यक्रम त्याच सावंतवाडीमध्ये त्या ठिकाणी साजरा करूया आणि सगळ्यांचं आपण त्या ठिकाणी आपल्या बरोबर असू हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुमच्या कार्याची तुमच्या जडणघडणीची तुमच्या योगदानाची नक्कीच सिंधुदुर्ग जिल्हावासी दखल घेतील हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना किंवा प्रवीणभाईच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही हे आमचं नेतृत्व आहात. तुम्ही या जिल्ह्यातलं एक राजकारणाचं आदर्श व्यक्तिमत्व आहात. त्यांचा वारसा त्यांची प्रेरणा घेऊन पुढच्या याच्यामध्ये आम्ही वाटचाल करू. या भाईंचं वय तर मी 25च म्हणून तुम्हाला सांगतो. कारण जे आमच्या कुटुंबामध्ये पहिले 2 तरुण मंडळी होते ना त्यांच्या सोबत भाईंनी हा सगळा प्रवास पूर्ण केला. त्यामध्ये वेतोबा महाराजांचे सुद्धा त्यांनी आशीर्वाद घेतले आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत बघा. तर हा जो कर्मयोग आहे तो भाईंकडनं शिकायला पाहिजे. ज्याप्रमाणे बघा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा